एका मागोमाग 2 मिनिटात ढीगभर पुरगोळा जाते. दुपारी मान्याला बेड लावून फळ मार्केट जवळ जाऊन थांबलेलो. माझं बघून याने पण खायला गेलं थांबलेत, कारण अजून 2 गाड्या होत्या. गाड्या आल्यावर आम्ही पण सगळेजण मिळून तिथून निघालो. एका गाडीवर तिघ बसून निघालो. तेवढ्या त्यांचं टाकी मोकळा करायला थांबले त्यांनी. मामाला कंट्रोल सुनीलनं गाडी घेतला. मी पुढे जातो, तुम्ही ट्रिपचे थांबा. पुढे ट्रॉफिकला आम्ही डबल आहे, फोन करतो मग तुम्ही या. बरोबर, ओके. आम्हाला एवढं सांगून पुढे जाऊन ह्यानेच अडकलीत. ट्रकच्या बरोबर मागे राहा तुम्ही. काय सगळ्यांना सूचना देऊन गाडी पळवत हातकणंगलेच्या पंपावरून थांबलो. गाडीत तेल टाकून डायरेक्ट इचलकरंजीच्या फाट्याजवळ आलो. मामानं मस्तपैकी पिरूवर मीठ मारून दिला. मग ते खात थांबलो, कारण दया त्याने मागे यायला तिथं असून. तेवढ्यात ट्रॅफिक पोलीस सोडून याने पण दोघं आलीत बघा. ज्याची भीती होतं तेच झालं. हायवे जवळ आल्यावर निभार पाऊस पडायला चालू झाला. सांगलीत असू दे किंवा बाहेर कुठं पण जाऊ दे, मामाला पिढ्याच्या आणि सोडत नाहीत बघा दोघं. पाऊस थांबल्यावर निघलो आणि एकदाच शाहूराजांच्या नगरीत येऊन पोहोचलो. कोल्हापूरला यायचं कारण दाखवतो तुम्हाला. हे सगळे गणपती बघायला बुक करायला आलतीत बघा. हे होता बघा धनका विषय. भावाला फोन करून सांगितलं, त्यामुळे सगळं सेटअप लावून घेतलेला. आवाज ऐकून गर्दी ढीग. भावानं सगळ्या पोरांना चहा आणून दिला. त्याच्याबरोबर बोलणं करून आम्ही तिथनं निघालो, कारण भुकाला वाट लागलेली.